तर रामराम मंडळी जे खानदेश भाऊसन स्वागत आहे तुम्हाला आज ना व्हिडिओ मग आज आपण जाणार आहोत धुळातीन थेट कोकणले आपल्या आधी सकाळी रेल्वे 6:30 वाजता धुळातीन जी की आपली 1:30 वाजता पोहोचणार ठाणाले मग रातले ठाणाले ना आपली 11 वाजारे गाडी बुक कोकणासाठी मुंबईतीन तर बनी राहा आपला व्हिडिओ मध्ये काढस तुम्हाला आपण यांना पडले बी कोकणला की तू भाऊ पण तवय आपण काय व्हिडिओ शूट नाही कारण चालू करलं तर यावेळेस तुम्हाला आपण कोकण काय आहे त्यानं नजर आधी करसू तर असंच आपला व्हिडिओ मग बनी राहा. आपण इला गेले जाते दादर रेल्वे स्टेशनले सकाळी 6:30 वाजेला निघालो होतो बुक फायनली आपले थोडे 2 वाजता दादरले थोडी दे ना आपला धुळेची त्यांनी जनरल असल्या कारणमुळे ते प्रत्येक स्टेशनले स्टॉप लेत राहत बुक तर आता आपण आता दादरला येलेत आता आपले आणि मुंबईतीन जाणं आहे कोकणले आपलं दिवे आगरले मला सोबत आता आणि 6 मित्र जो जो जमतीन आम्ही 6 जणी आणि मी एक 7वा असा आम्ही 7 जणी एक प्रायव्हेट गाडी करेल बुक ती गाडी आता नेमकं ते कुठे कसा प्रवास राहतो मला सुद्धा माहिती नाही आता रातल्या 11 वाजता गाडी निघावी आता वाजले 2 आपल्या अजून जवळजवळ 8-9 तास अरे मुंबई मकान नाही तर मग इथला टाइम कुठे टाइमपास करणार म्हणते आपण मरीन ड्राईव्हला जायला ठराय यांना पहिले की भरपूरदा मुंबईला येले आपण जवळजवळ मुंबईला बराचसा पॉईंट फिरले तर फक्त एकच राही झाला होता तो म्हणजे मरीन ड्राईव्ह तर मला बी देखा ना बजेट विजयी आणि तुम्ही सुद्धा मी मरीन ड्राईव्ह राहिले तर आपला व्हिडिओ मग बनी राहा देखा तुम्ही मरीन ड्राईव्ह आपण सकाळी 6 वाजेला निघालो अजूनपर्यंत आपण पाणी बी केलं तर भूक लागी जायला पहिले एखादी हॉटेल भेटेल देखून काहीतरी थोडंफार खाऊन आणि मग आपण मरीन ड्राईव्ह कडे निघू. भाऊसन आपण जाहीर आणतो दादर 3 मरीन ड्राईव्हले पण ऊन जास्त असला कारण मुळे पण एक जोडीदाराला फोन आपण त्याला सांगितलं की भाऊ आपण मरीन ड्राईव्हला जायला म्हणतो तर त्याने सांगा भाऊ एवढा ऊन ना मरीन ड्राईव्हला जाण्यापेक्षा सिद्धिविनायकला जाय म्हणे त्याने पण एकदम चांगला स्पॉट आहे तर भाऊला सांगानुसार आपण सिद्धिविनायकला जायला म्हणतो तर चला व्हिडिओ मध्ये राहते कळत तुमचं सिद्धिविनायकला तर भाऊसन आपण रातल्या 11 वाजता आडे निघू आपली प्रायव्हेट गाडीवरती जी आपल्या सकाळी 6 वाजेपर्यंत दिवे आगर कोकणला पोहोचली दी भाऊ तर ना आपला जो प्लॅन राहील
सकाळी 7-8 वाजेला आपण निघू. सर्वात पहिले सुवर्ण मंदिर आहे, गणपतीनं मंदिर आहे त्यांना आपण तडे जायचं तुमच्या सविस्तर माहिती सांगतो. गणपती मंदिर आहे, नंतर रूपनारायण मंदिर आहे, त्यानंतर हरिहरेश्वर बीच, त्यानंतर हरिहरेश्वर मंदिर, असा बराचसा स्पॉट आहे जे तुम्हाला काल दिसणार व्हिडिओ मध्ये काल भेटते. थांब. तर भाऊ सिद्धिविनायक बाप्पाना दर्शन होईल ग भाऊ. मागला 1.5 तास पासन लाईन मला लागलो भाऊ. एक बारी सर निघाला का दुसरी बारी सर निघा, तिसरी नंतर चौथी बारी, अशा कमीत कमी 6-7 बाऱ्या पार करत भाऊ आपण. आपली जशी सिंगल लाईन होती तशा दुसऱ्या अजून 4 गेट होतात भाऊ. 4 गेटच मग सेम इथला 1.5 तास नंबर लाईन लागणाऱ्या 4 लाईन होत्यात. मला अपेक्षा पण नव्हती एवढी गर्दी असेल, असं भरपूर गर्दी होती बाप्पा दर्शनले. चांगल्या पद्धतीनं दर्शन होईन, एक नंबर असा शांतता भेटली हो म्हणले. तर भाऊ सण 8 वाजले 5 अजून पण आपल्या 6 तास टाइमपास करणार भाऊ. तर 6 तास कुठे काढा ना. तर प्लॅन तर होईना ना, मरीन ड्राईव्ह जावा ना. आता संध्याकाळी बी होई जायले, थोडं ऊन बी कमी होई जायले. एकच खरंच प्लॅन सांगतो, मरीन ड्राईव्ह जावा ना नाही जावा. पावसानं आपण यायला गेले प्लॅटफॉर्म नंबर 2 वर, दादर वर आटेन आपले मरीन लाईन धरणे भाऊ. मरीन लाईन जायचं ना आपल्या तडेन, परत अजून थोडा वॉकिंग करीस मी मरीन ड्राईव्हला जाणं आहे. तर आपला संध्याकाळी ना सनसेट मरीन ड्राईव्हलेच करू. तर भाऊ सण आपण उतरगुत फायनली मरीन लाईनले दाटेन आपले जाणं आहे मरीन बीचले. एकदम स्मूथ मक्खन असे आपली सफर होई राहा भाऊ. काही स्टेज होते एकदम केव्हा.
सुंदर असा सण ऐकाय तारा पोरवाला मत्सालय बंद पड जायला चालू राहतात जातो आपण. तर भाऊसन आपण मागला 1 तास जायला तडे बशी होती 1 नंबर मनले शांतता भेटली समुद्राला लाट असतात ते भरपूर पैसे चालले तस इथं म्हणून प्रत्येक भाऊने महिना 2 महिना मग कमीत कमी एका धाव तरी कुठेतरी फिरायला निघाल पाहिजे. बाहेर फिरायला निघणं म्हणजे माणूस काही ना काही शिकायला भेटत. तर भाऊसर आपला मरीन ड्राईव्ह दादर फिरायची परत जायला होता आपण मरीन लाईनले तडे ना आपण रेल्वे पकडसूत जाऊ दादरले दादरची ना आपला मित्राची वाट देऊ तडे ना आपले परत जाणार ठाण्याले आपली गाडी 11 वाजता किनावर आपण सकाळी 6 वाजेपर्यंत आपण तर भाऊसन आपल्या आधी मरीन लाईनले जाणे मरीन लाईनची ना आपल्या दादरसाठी रेल्वे पकडणे दादरले का मग आपण दादर ठाण्याले जाणे परत दुसरी रेल्वे पकडणे ठाण्याले आणि मग ठाण्यातून आपले रात्री 11 वाजता गाडी निघावे कोकण सफर दिली कोकणला सफरले आपले ती गाडी आपल्या सकाळी पोचाळली 6 वाजेपर्यंत कोकण दिवे आगरले. खरा एन्जॉय तर आपला काल होई पोहोच आणि आजचा दिवस फक्त आपला पुरा ट्रॅव्हल्स मध्ये भाऊ. सकाळी आपण घरती 5:30 निघू 6:30 वाजायला आपली होती आपली 2 वाजायला तिने आपले दादरला उतार दादरले तर नंतर मग काय आपले टाइमपासच करणं होता त्यामुळे आपण सिद्धिविनायक मंदिरला तसं या मरीन ड्राईव्हले आठ शाखा आहे घालती ना भाऊ सोनी काय विषय नाही. आता परत रात बी अख्खी आपली ट्रॅव्हल मत जावाचे काल दी मजा येई बोलून दे व्हिडिओ देखायला जी मजा राहते काल दिनच राही पुरी कोकण आहे वापस लागू तो लोकल महाती मरीन ड्राईव्ह 3 बसले तर आपण मरीन लाईन 3 दादरला 8 वाजून 8:48 दादरला सोड देऊ दादरला आपण अर्धा 1 तास टाइमपास करू आणि एखादा मित्राला भेटू मग त्यांना सोबत आपण ठाण्याला प्रवास कंटिन्यू.
fall back apart. Find pieces of me all over the yard. In this house of cards, she says, hey man, there. हेलो सुन लिया रिया आओ तो वो दिखाता हूँ मेरा पूरा एरिया ये अपना बिरजू अपना हर्षू हेलो मम्मी तर भाऊसन आपण सकाळी 4 वाजता ही लागलो गाठे गावमा ऐसी आपली गाडी काय करत होतो उद्या आपण रातला स्टे करा था तोंड होते निघून पुन्हा सफरण्यासाठी चहा नाश्ता करू मग काय आपला हरिहरेश्वर बीच रूपनारायण मंदिर जो पण काय आपला प्रवास राहतो तुम्ही व्हिडिओ जर हे कळत असू बनी राहा व्हिडिओ तर भाऊसन आपला अंग तोंड आहे की चहा पाणी पण विजायले तर निघूत आता आपला आज सफरण्यासाठी गाडी पण आपले तयार विजायले भाऊ पण आपला एकदम टकाटक रेडी तर चला बनी राहा व्हिडिओ आपलं रूपनारायण मंदिर दर्शन तो ह्या रूपनारायण मंदिर भगवान मूर्ती मग कमीत कमी 10 भगवानाचा वास करत भाऊ तर असं 10 भगवानाचं नाव मिळीच नाही रूपनारायण मंदिर असं नाव पडेल जेपर्यंत मी वाचतोय तुम्ही सांगितलं ना भाऊ
एकदम सुंदर असं मंदिर आहे. एकदम कमी गर्दी राहत भाऊ हे. 100% तुम्ही येऊ शकता. मन तृप्त करणारी जागा आहे. सुंदर असं वातावरण आहे. देखू शकता तुम्ही मागे. फुल नॅचरल जागा आहे भाऊ. भाऊसवानी तुम्हाला खरंच जर निसर्गाला अनुभव ना असेल तर एकदा कोकण येणंच पडे भाऊसवानी. एक नंबर असं वातावरण राहत कोकण. कोकण मग कोई बी या तुम्ही 12 महिना मग कधी या कोकण कधीच नाराज करत नाही भाऊ. तर भाऊसना मंदिर विहीर काम चालू आहे भाऊ. बऱ्यापैकी काम होईल जायला लवकर चालू होईल जाईल. अजून शोभा वाढ जाईल भाऊ. जरा विहीर काम होईल तर एक नंबर असा खाल होते ना आपण आडे हात पाय वगैरे पण धुवू शकतो. सुंदर असं मंदिर आहे रूपनारायण. आटलं दर्शन वगैरे होईल भाऊ आपला आता जाऊ पुढला डेस्टिनेशनले. नहीं बना था तेरे साथ तो तू कहीं तर भाऊसाने आपण इला गेले तर आपलं दुसरं देवदर्शन सुवर्ण गणेश मंदिरले. तर लवकरच तुमल्या गणपती बाप्पाला दर्शन देवाडून. तर भाऊसोन सुवर्ण मंदिरनं गणपती बाप्पानं आपलं दर्शन तर होईल भाऊसोनी. या गणपती बाप्पा मंदिरा मागणी थोडी कहाणी तुम्ही सांगितलेस भाऊ. आई मंदिर आहे दिवेआगर गाव मा श्रीवर्धन तालुका मा जिल्हा रायगड मा आहे भाऊ. तर आठे गणपती बाप्पानं मंदिर होतं. तर या गाव मा 1997 मा श्री द्रौपदी पाटील म्हणून शेतकरी होतात भाऊ. त्या बाईन तेसना वावर मग काम चालू होतं तेसना भाग मा. तर त्या काम करत असताना खोदकाम करत असताना तर ते गणपती बाप्पानं सोनानं मुकुट सापडणं होतं भाऊसोनी. मग ते मुकुटले यसनी या गावमा दिव्यागर मग गणपती बाप्पाला मंदिर होतं. त्या मंदिर मध्येच ते सोनानं मुकुट गणपती बाप्पाला यायला बसाड दिलं भाऊसोनी. पण ते 1997 मा सापडणं होतं. 2017 मा ते गणपती बाप्पानं मंदिर होतं दिव्यागर मा ते चोरी होई गेली भाऊ. चोरी होई गेली तर ते मुकुट चोरसनी चोरी लिहितं. पण पोलिसच शोध काम कर आणि ते चोरसला पकडली तर परत तेच ते मंदिर ते गणपती बाप्पानं मुकुट चोरस पाहिजे लिहिली. तर मग 2017 मा मार्च मा ते मुकुट वापस चोरस पहिली सनी. मग 2017 नोव्हेंबर मा गणपती बाप्पानं ते मुकुटने पुनर्स्थापना करीसनी परत या मंदिर मा बसाड दिले भाऊसनी. मधार मा काय शूटिंग नाही तर परमिशन नाही होती म्हणे आपण काय शूट वगैरे करत नाही. बाहेर दिनच तुम्हाला मंदिर देखाड देतच असा प्रकार नाही. सुंदर असं आहे एकदम शांतता याडे काही विषय नाही. जास्त गर्दी पण राहत नाही. चांगला प्रकार दर्शन व स्पॉटेज रोकटोक नाही. फक्त व्हिडिओ वगैरे बनायला मजारमा परमिशन नाही आहे. पण बाहेर तिथं काय वांधा नाही. बाहेर तिथं फोटो वगैरे काढू शकतस काहीच प्रॉब्लेम नाही. 100% सांगू शकस तुम्हाला येऊ शकतस फॅमिली सोबत पण येऊ शकतस काय विषय नाही. आणि जेवढं मी आठे मंदिर मा लिहिलं होतं तेवढं वाचीच नाही. तुम्ही सांगा प्रयत्न करा त्यांना मग थोडंफार कमी जास्त पण होईल. पण एवढं 100% काय सांगता नाही. पण करा ना आपण प्रयत्न तुम्ही मना पद्धतीने थोडं सांगा ना. चूक बोल माफ करत जा. फक्त तुम्ही जे शिकले थोडंफार सर्च करीत तुम्ही बी देखील येत जा. पण मी तर 100% तुम्हाला रिकमेंड करसो भाऊ की तुम्ही या एक नंबर असं मंदिर आहे. पूर्ण 99% लोक आणि फॅमिलीला सोबत येतेच भाऊसोनी. चांगला प्रकारना लोक येतात रोकटोक काहीच नाही. And when you go, I will fall back apart. Find pieces of me all over the yard. In this house of cards.
भी लेता आडेन दे का तुम्ही सॅम्पल दे काढता तुमले गुलकंद नाराई वडी होती आईली दे आपण त्यानंतर आंबा वडी होती त्यानंतर आई फणस आयटम होतं ते लिहिलं जे जे चांगलं चांगलं वाटणं सगळं लिहिलं भाऊ एकदम बेस्ट असा कोकणना पदार्थ आडे लेवायला भेटतस देखू शकतात भाऊने आम्ही फुल आयटम लिहिलेले आहेत काकान त्याच नाडे उन्हात काढून लेवा ना भाऊ कोकम वडीनं सर्व आयटम भेटतील पण आपलं गणेश मंदिराचं दर्शन होईल वा ते जय रोज पुढला देवदर्शनले उत्तरेश्वर मंदिरले चला आपली गाडी गेला गेले with only heart. काय करताय You cannot reap what you never did sow. तर बसून आपण आता इला गेले उत्तरेश्वर महादेव मंदिरले आठ काळभैरव बाबा मंदिर बी तसंच मारुती मंदिर पण आहे 3 दिवस मंदिर येतच त्याला तुम्ही मजा दिली You cannot learn what you never won't know. तर भाऊ शनी महादेव महाराजांना पण दर्शन लिहागे आपलं तसंच काळ भैरव भगवानना पण दर्शन लिहागे आणि अजून एक मारुती मंदिर होतं आपलं बाबानं तर भाऊ शनी आपलं महादेव महाराजांना दर्शन होईगे भाऊ सोबत आपलं काळ भैरव भगवानना पण दर्शन होईगे आणि मारुती दादांना पण दर्शन होईगे भाऊ 3 दिवस दर्शन होईगे एकदम चांगला प्रकार नाही पण प्राचीन काळ होते येतात भाऊ आडे तर नाही ना बरोबर गर्दी एकदम येत आहेत नंबर लाग्या भाऊ एकदम शांतता होती जास्त करीन फॅमिली वाला येतात भाऊ इकडे असा एरियामा एकदम चांगला प्रकार नाही एकदम शांत असं वातावरण आहे तुम्ही फील करू शकतास एकदम फुल नेचर नाही ना बरोबर शांतता आहे डायरेक्ट शोर काहीच नाही सुंदर आहे मंदिर वगैरे फॅमिली सोबत येऊ शकतास तुम्ही तर बसून आपण आठ माझ्या जेव्हा गेलो होतो मागे तुमले स्विम दे काढा 1 नंबर असा स्विम होता भाऊ जे पण गणितच्या वेगळी पण सोबत कपडा लायला नाही होतो त्यामुळे प्लॅन कॅन्सल कर दिला जेवण वेगळे भाऊ 1 नंबर असं चला मग आता जाऊ आपला रूम वर आराम करू परत लागूत भाऊ आपला होमस्टे करूत आराम भेटूत संध्याकाळला ते बसून आज ना आपला संघ फिराय पाहिजे भाऊ आता गेले रूम वर आता संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपण रूम वर आराम करतो मग संध्याकाळी जासो आपण बीचवर फिरायले मग संध्याकाळी नंतर खतरनाक व्ह्यू दे करतो आणि संध्याकाळी सनसेट दे करतो भाऊ आपला मग आज व्हिडिओ आपण संपवायचो
संध्याकाळी ना 6 वाजता झालेत. परत एकदा आपण निघणार होतो आता बीचवर. संध्याकाळी ना सूर्यास्त आपण बीचवर करतो. चला तर मग तुम्ही बीचवरला नजारा देखाडस बनी राहा व्हिडिओ. ये आगे बेच के आते हैं। चलो ये गॉगल से लो। चला भाऊ सनी लागू तर आपण बीचवर. नजारा बघा भाऊ नजारा. तर भाऊसन आपला प्लॅन मग अचानक चेंजेस होऊयात भाऊसनी. कारण की आपण पहिलं होतो हरिहरेश्वर बीचवर. तटेच एवढी गर्दी होती साला फोटो काढायला सुद्धा तटे असा स्पेस नाही होता. तर आपण त्यातला प्लॅन कॅन्सल करा. आपला आज ना संध्याकाळना सनसेट जो होता तो हरिहरेश्वर बीचवर होता भाऊ. पण त्याची गर्दी जास्त असल्या कारणामुळे आपण त्यातला प्लॅन कॅन्सल करा आणि जवळच 24 किलोमीटर अंतरवर दुसरा बीच होता भाऊ, आरावी बीच. थोडा लेट होता 7:07 सनसेट होता. पण थोडा लेट होईल. देखू शकतोस तुम्ही सनसेट थोडा वार दिशी राहणार. त्या मानल्या अरे गर्दी कमी पोहोचणे. हरिहरेश्वरले भरपूर गर्दी होती. अरे पाहिजे तशी गर्दी नाही, एकदम कमी आहे. फोटो काढायला बी काही टेन्शन नाही आहे. एकदम फॅमिलीवाला एकदम कमी गर्दी. तर तुम्ही मी एकच सजेस्ट देऊ शकतो, जर तुम्ही संध्याकाळी ना सनसेटला येणार होत्या तर हरिहरेश्वरला नका जा. हरिहरेश्वर संध्याकाळी टाइम जास्त गर्दी राहतो. तो टुरिस्ट पॉइंट जास्त आहे. तुम्ही जर संध्याकाळी सनसेटना लुटले ना फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत तर तुम्ही आरावी बीचला येऊ शकता. आणि त्या मांडे गर्दी एकदम कमी पोहोचणी. तर आता आपला संध्याकाळी सनसेट तर जायले थोडा आपले बी थोडं पाणी मांग बिंग तुम्ही देखाडच भाऊ नजारा. तर भाऊसन आज ना व्हिडिओला आपण आजच ठेवतोस. तुमले देखाडा आपण तुझ्या काल दिन निघलो होतो सकाळना 6 वाजेपर्यंत. 7-8 तास ना प्रवास करीत नाही. आपण पोहोचलो होतो ठाण्याले. परत ठाण्याले आपले रात्री 11 वाजेला गाडी होती. आपण दुपारा 2 वाजेला ठाणा मग पोहोच जायला होतो. पण आपण आपला 8 तास होतात म्हणजे उरेल 8 तास मग आपण सिद्धिविनायक मंदिर फिरलो, मरीन ड्राईव्ह फिरलो, अजून थोडा लोकलला पण प्रवास करणे जावो. सनी भरपूर असा एन्जॉय करा मुंबई मध्ये. त्यानंतर रात ना 11 वाजेला आपण आपली प्रायव्हेट गाडी मग आपला 6 मित्र होता त्याच्या सोबत हरिहरेश्वरले सकाळी 4 वाजता उतरलो. ते बी तुम्ही व्हिडिओ मध्ये काढ. लगेच सकाळी आम्ही 10 वाजेले अंगठोन डुसनी परत निघलो होतो. सकाळी तुम्ही ते काढ सुवर्ण मंदिर, रूपनारायण मंदिर, तसंच आपण गणपती बाप्पा मंदिर ते काढ. अजून कोणतं शंकरजी मंदिर होतं ते काढ. त्यानंतर आपला संध्याकाळी सनसेटना जो प्लॅन होता हरिहरेश्वरना तडे जास्त गर्दी असल्या कारणमुळे आपण त्यातला प्लॅन कॅन्सल करा आणि आरावी बीचवर सनसेट तो बी संध्याकाळी सनसेट देखू शकतो तुम्ही. जास्त टाइम घेते ना मुळे सनसेट काही दिखायना नाही आणि आमले पण भेटणार नाही. तर काय विषय नाही. आपला फर्स्ट व्लॉग होता भाऊ आपला आयराणी सगळ्या युट्यूब चॅनलवर. तर बरा मोठा आपण बनवण्याचा प्रयत्न करा. फक्त तुम्हाला सपोर्ट राहू द्या भाऊसनी.
आता ये ना पुढील सकाळी ना जो आपला प्लॅन राहील तो राहील आपला हरिहरेश्वर मंदिर, परत हरिहरेश्वर बीच. जर हरिहरेश्वर बीच ना जोडे थोडं पाणी कमी राहील तर आपण हरिहरेश्वर मंदिरले फेरी सुद्धा मारसू भाऊ. ते बी तुमच्या व्हिडिओ मध्ये का काल दिवसासाठी. तोपर्यंत आपला आयराणी सगळ्या युट्यूब चॅनलले सबस्क्राईब करी ठेवा. आणि आपला आज ना व्लॉग कसा वाटणार तुम्ही कमेंट करी नक्की सांगा. असा नवीन नवीन व्हिडिओ साठी आपला युट्यूब चॅनल फॉलो सबस्क्राईब करल्या, प्रेस आयकॉनले बी क्लिक करीस ऑन करल्या भाऊसनी, म्हणजे जो बी मी नवीन व्हिडिओ टाकसो डायरेक्ट तुम्हापर्यंत येत जाईल. चला आता मग आज ना व्हिडिओ करू तर आपण अरेच समाप्त. जय खानदेश, धन्यवाद.